आणि लांबूनच मला झेंडा वगैरे दिसला. त्याचा एक बांधलेला असा काँक्रीटचा घाट असा एक होता. घाट म्हणजे असं काँक्रीटचं थोडंसं बांधलेलं एक जस्ट त्या मैयापर्यंत येण्यासाठी ते लांबूनच दिसायला लागलं. आणि मग बरं वाटलं की चला काहीतरी ठिकाण आलं. आणि मी म्हटलं आता ह्याच्याहून तर पुढं आपल्याकडनं काही जाणं होणार नाही आहे. ते भले किती कमी अंतर असो किंवा काय, पण आज आपण इथेच मुक्काम करायचा आहे. आणि म्हणून मग मी त्या आश्रमामध्ये गेले. तर तो आश्रम होता कटारचा. टिक्कडवाले बाबा आश्रम म्हणतात किंवा नर्मदा कुटी कटार असं त्याचं नाव आहे. आत बघितलं तर जाऊन 3-4 आत जेंट्स लोकच होते आश्रमामध्ये. कोणी बायका वगैरे तर कोणीच नव्हत्या. एक जण परिक्रमावासी होता, तर तो 1-2 दिवसापासून राहिलेला होता तिथे, कारण की त्यांचा पायामध्ये काही त्रास होत होता म्हणून ते थांबलेले होते. आणि 2 ते 3 लोक त्या आश्रमाचीच व्यवस्था करणारे असे. आता मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, कारण मी एकटीच होते ना, त्यामुळे विचारलं की आप अकेले हो? म्हटलं हां, अभी तक तो अकेले है. मग तुम्ही कुठून उचलली, काय उचलली, मग पुन्हा ते नेमावर हे ते सगळं कॉम्प्लिकेटेड सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या 10-15 मिनटं. आणि मग थोडा वेळ बसले. मग मी म्हटलं की हम आसन कहाँ लगाए, म्हणजे आसन लगाए म्हणजे तुम्ही तुमचं सामान कुठं ठेवायचं हे विचारायचं त्यांना. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे एकदम आता ह्या एकट्याच बाई आहेत, तर यांना एकदम कुठं आपण बाहेरच असं झोपायला सांगा. तर त्यापेक्षा त्यांना आत एक खोली होती. आता ती खोली म्हणजे तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ दाखवते की ती इतकी भयानक खोली होती की त्यापेक्षा बाहेर झोपलेलं बरं 4 माणसांमध्ये, अशी हे अवस्था होती. पण मी म्हटलं रात्री थंडी-बिंडी असेल इथे, तर आपल्याला ॲटलिस्ट ती एक बंदिस्त जागा आहे असं म्हणून मग मी ते आतमध्ये तिथे माझी बॅग ठेवली. काल रात्रीच्या मुक्कामासाठी ही अशी एक खोली मला दिली होती, कारण मी सुरुवातीला एकटीच होते. त्यामुळे त्यांनी म्हटलं की घ्या ठीक आहे, तुम्ही झोपू शकता. लेडीज कोणीच नव्हतं. आणि नंतर मग मी बघायला गेले थोड्या वेळाने खोलीत, तसं मला एक वारूळ दिसलं. आणि म्हणजे बऱ्यापैकी मोठं, म्हणजे 1 फूट 1.25 फूट उंचीचं आहे ते खोलीमध्ये. आणि फक्त रात्रीमध्ये हे असं इकडच्या साईडला अजून ओलं ओलं दिसतं आहे. मग म्हणजे रात्रीत ते काही ओलं वगैरे नव्हतं, पण 2-3 मुंगळे फिरत होते. म्हणजे मी म्हटले बहुतेक आपण मुंग्यांचं असेल अशी समजूत करून घेतली, कारण सापाबिपाचे असू शकतात, पण बहुतेक तरी नसावं. आणि शेवटी काय आहे की मैया भरोसे असं म्हणून मग झोपायचा प्रयत्न केला. आता भीतीमुळे नाही, पण नवीन जागा, आज पहिलीच रात्र होती मैया किनारी बरेच दिवसांनी. 2 वर्षाचा जवळजवळ काळ गेला आहे मध्यात. त्यामुळे झोप काही आली नाही रात्री. आणि खूप संध्याकाळी इथून घाट जवळ आहे, त्यामुळे मैयाच्या किनाऱ्यावर गार पाण्याची अंघोळ झाली होती. आणि त्यामुळे घसा दुखत होता आणि सर्दी पण खूप झाली. आणि जरा असं वाटायला लागलं की सगळं कठीणच दिसतं यावेळेला. म्हणजे थंडीमध्ये आपण उचललेली परिक्रमा, तर कसं होणार आहे, काय होणार आहे याची काळजी वाटूनच रात्रभर झोप आली नाही. तर बघायचं पुढं मैयानी काय काय प्लॅन केलेत आपल्यासाठी. नर्मदे हर. इकडे आहे आश्रम आणि आता इकडे आहे मैयाचा किनारा. आता संध्याकाळची अंघोळ आणि आरती मैया तटावर जाऊन करायचा विचार आहे. तर त्यासाठी बघूया आता किनाऱ्यावर अंघोळ करणं जमेल का. इकडे हरभऱ्याची शेती वाटते. मगाशी ज्या रस्त्याने चढले तोच आता रस्ता आहे, परत उतरायचा आहे. कॉन्क्रीटचा आहे पण उतार बराच आहे. काय सुंदर दृश्य आहे. हा मैयाचा घाट. गाईगुरं मस्त चरतात आहेत. सूर्य आता थोड्या वेळात अस्ताला जाणार आहे. आणि समोर दिसते ही आमची लाडकी नर्मदा मैया. आणि याच्यावरच आज आंघोळीचं सुख मिळणार आहे असं दिसतं आहे, कारण की इथे काही बाबा लोक पण आलेले आहेत आंघोळीला. आता थोडीशी वाट बघून त्यांचं झालं की मग माझं करेन.
आता पोचले मी किनाऱ्यापाशी आणि कडेला काही जास्त खोल पण दिसत नाही आहे पाणी. इथं उभं राहून थोडंफार करता येईल असं वाटतंय. तर चला करून घेते मैया स्नान. 10च्या दरम्यानमध्ये एक 10-15 परिक्रमावासी आश्रमामध्ये आले आणि त्याच्यामध्ये काही स्त्रिया होत्या, काही पुरुष होते. आणि हे सगळे जे परिक्रमावासी होते ते साधारणपणे दिंडोरी मंडला या भागातले होते, म्हणजे तिकडच्या भागात राहणारे. आणि तिकडचे जे लोक आहेत त्यांच्याकडे म्हणजे 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर तिथे, की हे लोक जे आहेत ह्यांची परिस्थिती ही अत्यंत सामान्य आहे, गरीब परिस्थितीतले लोक आहेत हे. आणि बऱ्याच वेळेला हे लोक की जेव्हा त्यांच्याकडचं अन्नधान्य एकदम संपायला येतं किंवा काही कारणाने घरामध्ये काही परिस्थिती वाईट असेल तर हे लोक परिक्रमेला निघतात. म्हणजे निदान 4-5 महिने तरी त्यांचं जेवण खावण बाहेर होतं. आणि बरेचसे आश्रम वगैरे असतात ते जेवण खाण आश्रमामध्ये फ्री मिळत असतं. त्यामुळे हे लोक तसेसुद्धा परिक्रमेला निघतात. आणि काही वेळेला त्यांचे नवस असतात आणि काही वेळेला लोक चला निघा परिक्रमेला म्हणून गावातले लोक असे एकेका गावातले 15-20 लोक असे निघतात. आणि हे लोक काय करतात म्हणजे त्यांच्याकडे काही पाठीवरच्या बॅगा बिगा नसतात, हे सगळं असे बोचके बिचके बांधून त्यांच्या डोक्यावर घेतात आणि त्या बायका आणि पुरुष ते सगळंच डोक्यावर घेऊन ते निघालेले असतात. आणि आता झालं होतं असं की मी आतल्या खोलीमध्ये होते आणि हे लोक सगळे बाहेर. तर त्यातल्या 2-3 वयस्कर बायका पण होत्या. तर मी 1-2 जणींना त्यातल्या म्हणलं की आप अंदर आना चाहते हो क्या, हमको एक कमरा मिला है. तर त्यामुळे नहीं नहीं हमको आदत है, हम इधर ही सो जाएंगे, बाहर हम एक गाव से है तो हम अपने एक साथ में ही रहते हैं. मग म्हटलं बरं ठीक आहे आता की त्यांचीच इच्छा नाही आहे. मग मी मात्र माझं सामान वगैरे ठेवून दिलं तिथे आणि मी त्यांच्याच बरोबर येऊन बसले. म्हणजे रात्रीचं जेवण त्याच्यानंतरच्या थोड्या गप्पा वगैरे. म्हणजे आता त्यांची भाषा थोडी वेगळी होती. म्हणजे हिंदी थोडंफार समजणार की 10-20% त्यांना हिंदी, त्याच्यामध्ये 20-25% असेल आणि बाकीचं ते थोडं वेगळंच होतं. पण तरीसुद्धा मी भरपूर वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या. आता त्यातल्या एक ज्या बाई होत्या तर त्या आता म्हणजे खूपच माझ्या अगदी जवळ येऊन बसल्या होत्या आणि छान होत्या म्हणजे त्या स्वभावाला. आणि मी जेव्हा असं माझी कंबर दुखत होती त्या दिवशी, कारण की पहिल्या दिवशी चालणं पण झालं होतं आणि हे सगळं ओझं बिझं घेऊन आणि ते सगळे इतके पथरीला रास्ता होता सगळा तो आणि त्याच्यामुळे कंबर दुखायला लागलेली, पाय दुखायला लागलेले. आणि मी माझीच कंबर स्वतःच आपली दाबून घ्यायची तर कारण तिथे पर्याय नाही ना, त्यामुळे तसं करत बसले होते. त्यांना लक्षात आलं आणि त्या म्हणल्या अरे आपकी कमर में दर्द हो रहा है क्या वगैरे असं काहीतरी त्यांच्या भाषेत थोडंसं ते म्हणल्या आणि माझी कंबरच चेपायला लागल्या येऊन. मैं म्हटलं अरे नहीं नहीं आप भी परिक्रमा में हो, आप भी इतना चल के आए हो, आप क्यों कर रहे हो. नहीं नहीं हमको करने दो म्हणून ते एकदम करायला लागले आणि ऐकायलाच त्याने 2-3 मिनटं त्यांनी कंबर दाबून दिली माझी जरा व्यवस्थित. आणि मग ते पाय पण चेपायला लागले. म्हटलं नको नको मैं ही आपके करती हूँ असं त्यांना बोलत होते. आणि त्यांना मात्र इतकं करावंसं वाटत होतं काय कळायला मार्ग नाही त्यांना. आणि असं सगळं झालं आणि मग छान आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि त्यांनी चांगली भजन वगैरे असं रात्री चाललं होतं तर छान वाटत होतं त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर ते म्हणताना. आणि मग रात्री मग झोपलो आणि मग मी आपलं मैयाला रोज रात्री प्रार्थना करायचे की सगळेजण सुरक्षित झोपोत, सर्व कोणाला थंडी न वाजो मैया, सगळ्यांसाठीच म्हणजे मी प्रार्थना करायची तिथे झोपताना. त्यामुळे त्यांच्याहीसाठी ती केली. आणि रात्री झोपलो म्हणजे तिथे माझ्या रात्रीचं खोलीमधलं मी जागरण केलं. मग पहाटे तर हे लोक 3:30-4पासूनच उठले, तशी मलाही जाग आली त्यांच्याबरोबर. आणि मग निघायचं असं त्यांचंही चाललं होतं. त्याच वेळेला मला अचानक आठवण झाली की अरे आपण जे सामान आणलेलं आहे त्याच्यामध्ये एक साडी आणलेली आहे आपण, की आपण एखाद्या मैयाच्या किनारी जाता जाता कोणाला तरी देऊ. आणि मला असं एकदम अचानक आठवण झाली त्या बाईंची की ज्यांनी माझी कंबर चेपली होती आणि त्या अगदी खूप सामान्य परिस्थितीतल्या बाई होत्या. आणि मी म्हटलं चला आपण यांना देऊया. आणि सकाळी मग त्यांना म्हटलं की मैया 1 मिनिट रुक जाओगे, हमको कुछ आपको देना चाहते हैं. मग त्यांना मी ती साडी दिली आणि त्यांना ती बघून इतकं मनाला छान वाटलं त्यांना की कदाचित त्यांनी ती तशी चांगल्या प्रकारची साडी पहिल्यांदा पाहिली असेल. आणि त्यांनाही भरून आलं आणि त्या अगदी मला म्हणजे मिठी मारून अक्षरशः त्यांना डोळ्यातनं पाणी आलं होतं त्यांच्या की बाबा आपल्याला काहीतरी कोणी दिलं. म्हणलं अरे ऐसा कुछ नहीं है, वो हमने मैया के लिए लाया तो आप मैया के समान ही हो तो इसलिए दे रहे हैं आपको. मग त्यांनी ती प्रेमाने ठेवून घेतली आणि मग ते थोडे पुढे गेले. आणि मग मी नंतर माझं आवरायला थोडासा वेळ लागला होता त्यामुळे माझं थोडंसं आवरून उशिरा झाल्यानंतर मी एक अर्ध्या तासाने त्यांच्यानंतर निघाले. माझ्याबरोबरच एक दुसरे बाबाजी होते, तेही निघाले की जे 2-3 दिवस आश्रमात आधी थांबले होते.
त्यांचा पाय दुखत होता तो म्हणून. आणि तेही म्हणले चला मी पण येतो. ते थोडे पुढं मागं असं आम्ही निघालो. ते म्हणे की मी पण निघतो, तुम्ही तुमचं आवरून या, कारण की त्यांनाही चालायला वेळ लागणार होता, त्यामुळे तेही निघाले. असं सगळेजण आश्रम रिकामा झाला त्याच्यानंतर आणि मग रस्ता पुन्हा किनाऱ्याचाच होता. आता आज म्हणजे कसं की थोडं पुढे मागं कोणीतरी मला दिसलं होतं, म्हणजे ॲटलिस्ट आपल्या पुढे लोक गेलेले तर रस्ता हाच आहे माहिती होतं. मग मनाला आधार होता. म्हणजे त्यावेळेला मी चालताना मी पुन्हा थोडीशी एकटीच होते. म्हणजे ते काय मैयानं ते ठरवलेलंच होतं की ही ते एकटं तिला ठेवायचंच आहे. आणि मग मी बऱ्यापैकी अंतर गेले पुढे 1-2 तास चालले आणि त्याच्यानंतर मी मॅप्सचं म्हणजे मी वापरायचेच बऱ्यापैकी. मला एक असं दिसलं की एक डाव्या साईडने एक रस्ता जातो आणि तो शेवटी पुढं जातो, तो कुठंतरी त्या टोकसरच्या दिशेने जाणार आहे रस्ता हा. मग म्हटलं ठीक आहे आपण ह्या रस्त्याने जाऊन बघूया. आता म्हणजे हे खरं ॲक्च्युली रस्ता सगळे लोक याच दिशेने गेले होते, कोणी या दिशेला आलेलं नव्हतं आणि मी नेमकं त्या दिशेला जाणार. तर मी लांबून काही लोक माझ्या मागून येणारे बघितले की ते परिक्रमेमध्ये होते. ते कदाचित आधीच्या आश्रमा म्हणून कुठल्या तरी निघाले असतील. ते पटपट चालत तिथपर्यंत आले होते आणि मी इकडे वळले आणि ते बऱ्यापैकी लांब होते, म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर होतं. पण कसं आहे की लांबून दिसतं ना, मैयाच्या पात्रात काहीच नसतं ना तेव्हा लांबून येणारा व्यक्तीसुद्धा दिसू शकतो तुम्हाला. त्यामुळे ते तसे लांबून येत होते लोक. पण मी इकडे वळले आणि नंतर हे बाकीचे लोक काही पुढे गेले. पण मी वळले म्हटल्यानंतर ह्यांना वाटलं की पांढरा ड्रेस घातलेली आहे, ते पण वळले आणि बऱ्याच वेळाने वळले. पण तोपर्यंतचा जो एक 20-25 मिनटं 15-20 मिनटं असतील की एकदम मी एकटी होते त्या रस्त्याला आणि मला ही कल्पना नव्हती की हे लोक माझ्या दिशेने येतील किंवा दुसरीकडनं. त्यामुळे मी एकदम अशी एकाट त्या रस्त्याने चाललेले होते आणि थोडंसं जरा मनात जरासं शंकास्पद वातावरण होतं, भीतीचं जरासं. आणि त्या रस्त्याने गेले आणि मग एका ठिकाणी बसले शेवटी. म्हणजे थोडंसं थकायला झालं होतं, एक तासभर झाला की बसूया असं ह्याच्याने मग बसले तिथे आणि कॉर्नरवर बसले आणि तेवढ्यामध्ये मग हे लोक मागून त्यांचा आवाज थोडा यायला लागला की ते सगळे माझ्याच दिशेने यायला लागले. आणि नंतर मग आमचे जे पाय दुखणारे जे होते माझ्या आश्रमातले एक बाबाजी होते, ते पुढे गेले होते आणि ते लांबूनच्या रस्त्याने आले. ते म्हणजे माझ्या अगोदरच निघाले होते 15-20 मिनटं. ते पण त्याच रस्त्याला येऊन पोचले. मी म्हटलं चला गुगल मॅप्सचा कुठंतरी उपयोग झाला बाबा. तर अशा रीतीनं मग आम्ही त्या रस्त्याने पोचलो आणि मग सगळे मिळून टोकसरच्या दिशेने जायला लागलो. मग टोकसरच्या दिशेला जाताना मग हे भरपूर लोक होते. मग त्यावेळेला समोर ते बाबाजी, अजून बाकीचे लोक, मग आमच्या आश्रमामध्ये जे मला म्हणजे ज्या मैया होत्या त्या, असे बरेच लोक आम्हाला त्या टोकसरच्या आश्रमामध्ये दुपारच्या जेवणाला होते. आता मग टोकसरच्या आश्रमामध्ये मला असं वाटत होतं की बस झालं आता, म्हणजे जवळजवळ 10-12 किलोमीटर झालं होतं चालून त्या दिवशी. म्हटलं आता पहिल्याच दिवशी आपण खूप काही एकदम जास्ती नको हे करायला. पहिल्या दिवशी 4-5 एक किलोमीटर झालं, दुसऱ्या दिवशी 10 किलोमीटर झालं. आता एक कंबर वगैरे दुखणं वाढवून नाही घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे एवढं झालं तर आपण इथेच विश्रांती घेऊ. त्यामुळे मी टोकसरलाच त्या दिवशी मुक्काम केला. हा आहे नर्मदा कुटी कटाळचा आश्रम, म्हणजे त्याच्या मागचा भाग आहे. काल इथं मला मुंगूस दिसलं होतं, बघेपर्यंत पळून गेलं ते. आणि ही मला मिळालेली खोली. खोलीची दशाच आहे अगदी, म्हणजे वरजमटं, रात्री पाली विली, भरपूर किडे मुंगळे, हे सगळं साम्राज्य होतं. पण थंडीपासून संरक्षण झालं हे काही माहीत नाही. आणि हे जे आहेत हे म्हणतात त्यांना टिक्कडवाले बाबा, म्हणजे टिक्कडवाले बाबांचाच हा आश्रम होता. आणि इथे रामाचं देऊळ आहे, छोटंसं मंदिर आतल्यात. बाकी इथे गोठा आहे. पाच सहा गाई वगैरे दिसतात. तसा आश्रम चांगला आहे, पण थंडीमुळेच फक्त, कारण बहुतेक लोक काल सगळे इथे झोपले होते. त्यांना
नक्कीच थंडी वाजली असणार, पण आता परिक्रमेत अशा गोष्टी सहनच कराव्या लागतात, काय करणार. हा आश्रमाचा दुसऱ्या साईडचा भाग आहे आणि इथे यांनी गार्डन केली छान आणि भरपूर गुलाबाची फुलं, पपई, सीताफळ, केळी, बरंच काय काय लावलं आहे. आत्ता यांनी देवासाठी बरीच फुलं काढली, नाही तर मी काल संध्याकाळी आले होते तेव्हा इतकी फुलं होती इथे गुलाबाची की आश्चर्य वाटलं की एवढी फुलं. हां, थोडीशी दिसतात आहे, राहिली आहेत अजूनही. अरे बाप, इकडे पण आहेत केळी लागलेली आहेत, केळी. असं वातावरण छान आहे इथलं.